2017 मध्ये देशभर गाजलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणातला दोषी आणि भाजपचा माजी आमदार कुलदीपसिंह सेंगर याला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय। या निर्णयानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटतात आणि शुक्रवारी नागरिकांनी दिल्ली उच्च न्यायालयासमोर निदर्शने सुद्धा केली। यावेळी पीडितेच्या आईने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलंय की दिल्ली उच्च न्यायालयावरील आमचा विश्वास उडालाय। जर सेंगरचा जामीन रद्द झाला नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावू। तिथेही न्याय मिळाला नाही तर देश सोडण्याशिवाय आमच्या समोर पर्याय उरणार नाही। माझ्या पतीची हत्या करणाऱ्यांना तात्काळ फाशी झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी लावून धरली। दरम्यान दिल्ली उच्च न्यायालय परिसरात जमलेल्या आंदोलकांना पोलिसांनी जंतर मंतर इथे जाऊन आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा दिला। यानंतर हायकोर्टासमोर झालेली गर्दी ही मात्र पांगापांग झाली। या प्रकरणात पीडितेने काही दिवसांपूर्वीच खरं तर सेंगर जामिनावर बाहेर आला तर माझ्या जीवाला धोका आहे अशी भीती व्यक्त केली होती। दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद आणि न्यायमूर्ती हरीश वैद्यनाथन यांच्या खंडपीठाने खरं तर चालू आठवड्याच्या सुरुवातीलाच सेंगरचा जामीन अर्ज मंजूर केला। मात्र इतर प्रकरणांमध्ये तो दोषी असल्यामुळे सेंगरची अजूनही तुरुंगातून सुटका झालेली नाही। दरम्यान केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयनं दिल्ली उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय। सीबीआयनं दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय की दिल्ली हायकोर्टानं कुलदीप सेंगरची जन्मठेपेची शिक्षा स्थगित करताना कायद्याचा आणि पॉक्सो कायद्याच्या उद्देशाचा विचार केलेला नाहीये। सीबीआयच्या म्हणण्यानुसार सेंगर हा लोकप्रतिनिधी होता आणि त्याच्यावरील जनतेचा विश्वास होता। सत्तेच्या पदावर असलेल्या व्यक्तीकडून झालेला असा गुन्हा हा केवळ वैयक्तिक नसून तो सामाजिक विश्वासाचं गंभीर उल्लंघन आहे। हायकोर्टाने या बाबीकडे दुर्लक्ष केलं असून त्याचा आदेश हा विकृत आणि कायद्याविरोधात असल्याचा दावा सीबीआयचा आहे। उल्लेखनीय बाब म्हणजे डिसेंबर 2019 ला दिल्लीच्या 30,000 न्यायालयानं कुलदीपसिंह सेंगरला 25 लाख रुपयांच्या दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। सेंगरने 2020 मध्ये या शिक्षेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात अपील केलं आणि मग मार्च 2022 मध्ये शिक्षेच्या स्थगितीसाठी अर्ज केला। दिल्ली उच्च न्यायालयाने 23 डिसेंबर 2025 ला शिक्षेला स्थगिती देत जामिनावर सुटका करण्याचा आदेश दिला। मात्र पीडितेच्या वडिलांच्या हत्येसह इतर प्रकरणांमध्ये दोषी ठरल्यामुळे कुलदीपसिंह सेंगर हा सध्या तुरुंगातच आहे। या प्रकरणातली पुढची सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आणि पीडितेच्या सुरक्षेचा मुद्दा आता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय, आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।